वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. चांदेकसारे येथे बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रा उत्साहात संपन्न. हजारो भाविकांनी घेतले भैरवनाथांचे दर्शन. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे पारंपरिक उत्साह, भक्तिभाव आणि ग्रामीण क्रीडा संस्कृतीचा संगम पाहायला मिळाला. जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रेची यंदा कुस्तीच्या थरारक हंगामाने सांगता झाली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्ती आणि जल्लोषात पार पडला. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. बुधवार 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता पारंपरिक कुस्ती हंगामाने यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रेनिमित्त गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. हजारो भाविकांनी भैरवनाथांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता, तर देवांच्या मुखवट्याची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. यात्रेमध्ये विविध व्यावसायिकांच्या स्टॉलमुळे परिसर गजबजून गेला होता. यात्रेतील आकर्षण ठरली ती मानाची कुस्ती. कैलासवासी बाजीराव जयराम गुरसळ यांच्या स्मरणार्थ भैरवनाथ यात्रा कमिटीच्या वतीने 11,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत पैलवान अतुल नायकल आणि पैलवान चैतन्य बिन्नर यांच्यात रंगलेली कुस्ती तब्बल 5 मिनिटे रंगली. थरारक लढतीनंतर कुस्ती बरोबरीत सुटली आणि बक्षीस रक्कम दोन्ही पैलवानांना विभागून देण्यात आली. या सोहळ्यास गावातील मान्यवर, यात्रा कमिटी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्ती हंगामाच्या जल्लोषात पारंपरिक यात्रेची उत्साहपूर्ण सांगता झाली. भक्ती, परंपरा आणि ग्रामीण क्रीडा संस्कृती जपणारी चांदेकसारेची भैरवनाथ यात्रा यंदाही भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संस्मरणीय ठरली. वेद बातमीचासाठी लक्ष्मण जावळे, कोपरगाव.